हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम 2.9 सॉल्व्ह केलेला आहे. तर आज आपण प्रॉब्लेम 2.10 सॉल्व्ह करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्याला या ठिकाणी 2.10 हा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. या ठिकाणी की सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे 0.2 मोलार aqueous solution of KCl freezes at minus 0.680 degree Celsius. Calculate Ventop factor and osmotic pressure of solution at 0 degree Celsius. Kf ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेले आहे तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, कॅल्क्युलेट वेंटॉप फॅक्टर अँड ऑस्मोटिक प्रेशर या दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर वेंटॉप फॅक्टर आणि ऑस्मोटिक प्रेशर या दोन व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे. मग या दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी या एक्झाम्पल मध्ये आपल्याला गिवन काय दिलेलं आहे तर पहा. सुरुवातीला आपण गिवन घेणार आहे. या दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गिवन काय दिलेलं आहे तर गिवन दिलेलं आहे 0.2 मोलार aqueous सोल्युशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 0.2 मोलार aqueous सोल्युशन दिलेलं आहे. मग या ठिकाणी घेणार आहे आपण स्मॉल m इज इक्वल टू 0.2 मोलार. मग या ठिकाणी 0.2 मोलारचा आपण युनिट काय घेणार आहे तर मोल पर केजी. स्मॉल m आहे म्हणजे या ठिकाणी मोलॅरिटी दिलेली आहे, मोल पर केजी युनिट घेणार आहे. मग या ठिकाणी मोल पर केजी युनिट घेतलेला आहे. त्याचबरोबर aqueous सोल्युशन फ्रीजेस ऍट म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ नंबर ऑफ मोल सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर ना सोल्युशनचा जो KCl सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आहे तो फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस होणार आहे. आणि डिप्रेस झाल्यानंतर त्याची डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंटची व्हॅल्यू आहे मायनस डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, दॅट मीन्स डेल्टा TF इज इक्वल टू मायनस 0.680 डिग्री सेल्सिअस. निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू आहे. याचं कन्वर्जन आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे. आणि पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर कसं करणार तर दिलेली ही निगेटिव्ह मधली व्हॅल्यू 0 मधून आपण काय करणार आहे मायनस करणार आहे. 0 मायनस 0.680 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होणार आहे. म्हणजे या ठिकाणी फायनल व्हॅल्यू काय येणार 0.680 डिग्री सेल्सिअस. याचं कन्वर्जन आपल्याला केल्विन मध्ये करायचं आहे. पण लक्षात ठेवा डेल्टा TF म्हणजे डिफरन्स आहे, दोन व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे. आणि डिफरन्स हा सेल्सिअस मधला आणि केल्विन मधला काय असतो सेमच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी डिग्री सेल्सिअस मध्ये जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू या ठिकाणी आपण केल्विन मध्ये घेणार आहे. म्हणजे 0.680 केल्विन घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी डेल्टा TF ही व्हॅल्यू किती आलेली आहे तर 0.680 केल्विन आलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला गिवन मध्ये अजून काय दिलेलं आहे तर KF ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि टेम्परेचर दिलेलं आहे 0 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी टेम्परेचर T इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. जर आपण याचं कन्वर्जन केल्विन मध्ये केलं तर काय येणार आहे 0+273 म्हणजे त्या ठिकाणी काय येणार आहे 273 केल्विन टेम्परेचर. मला या ठिकाणी सांगायचं आहे की 0 डिग्रीचं केल्विन मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 0 प्लस आपण काय घेणार 273 ही व्हॅल्यू घेणार आहे. आणि हीच व्हॅल्यू टोटल काय येणार 273 केल्विन येणार आहे. म्हणजे टेम्परेचर आपलं काय असणार आहे केल्विन मध्ये 273 केल्विन असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला KF ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपल्याला सुरुवातीला वेंटॉप फॅक्टर I ही टर्म आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आणि ही टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गिवन दिलेलं आहे. मग या गिवन वरून आपण वेंटॉप फॅक्टर I कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॅक्टर यूज करणार आहे किंवा या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे कोणता फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे तर डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट याचा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. मग वेंटॉप फॅक्टर I साठी डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट याचा कोणता फॉर्म्युला आहे तर I इज इक्वल टू डेल्टा TF डिवाइडेड बाय डेल्टा TF
नॉट हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करणार आहे. ठीक आहे. पण या फॉर्म्युल्यामध्ये बघा आपल्याला आय कॅल्क्युलेट करायचं आहे. गिव्हन मध्ये आपल्याला डेल्टा टीएफ ही व्हॅल्यू दिलेली आहे. डेल्टा टीएफ ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे, पण डेल्टा टीएफ नॉट ही व्हॅल्यू आपल्याकडे आता सध्या प्रेझेंट नाही. मग आपल्याला आय फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी डेल्टा टीएफ ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. मग ही व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे तर पहा, डेल्टा टीएफ नॉट इज इक्वल टू केएफ इंटू एम हा फॉर्म्युला आहे. मग केएफ ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. किती आहे केएफ ची व्हॅल्यू 1.86 केल्विन केजी पर मोल इंटू या ठिकाणी एम ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे. किती आहे 0.2 मोल पर केजी, 0.2 मोल पर केजी ही व्हॅल्यू घेतलेली आहे. मग या ठिकाणी आपण केजी ला पर केजी ही व्हॅल्यू काय करणार, कॅन्सल करणार आहे. पर मोल ला मोल ही व्हॅल्यू कॅन्सल करणार आहे. मग टोटल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणतं युनिट या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे तर केल्विन हे युनिट फक्त या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व युनिट कॅन्सल झाल्यानंतर ना रिमेनिंग युनिट काय आहे तर केल्विन आहे. मग या ठिकाणी 1.86 इंटू 0.2 यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि हे मल्टिप्लिकेशन आपण लॉगॅरिथमच्या सहाय्याने करणार आहे. तर पहा या ठिकाणी की 1.86 1 ची कॅरेक्टरिस्टिक किती आहे तर 0. 18 चा 6 मध्ये लॉग पाहणार आहे आपण. 18 चा 6 मध्ये लॉग आहे. 18 चा 6 मध्ये लॉग 2695. 18 चा 6 मध्ये लॉग आहे 2695. देन 0 ची कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी आपण घेणार आहे बार 1. 20 चा 0 मध्ये लॉग पाहणार आहे. 20 चा 0 मध्ये या ठिकाणी लॉग आहे 3010. लॉग किती आहे 3010. ठीक आहे. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉग ची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. 5 प्लस 0 5, देन 9 प्लस 1 10, 6 प्लस 1 7, 3 प्लस 2 5, देन 0 प्लस बार 1 देन 57 चा 05 मध्ये अँटीलॉग पाहणार आहे. तर 57 चा 05 मध्ये अँटीलॉग आहे या ठिकाणी 57 चा 05 मध्ये अँटीलॉग 3719 केल्विन. बार 1 कॅरेक्टरिस्टिक आहे या ठिकाणी. बार 1 कॅरेक्टरिस्टिक असेल तर या ठिकाणी आपण 0 घेणार आहे. 0.3719 घेणार आहे. म्हणजे या व्हॅल्यूचा अँटीलॉग किती आलेला आहे 3719 केल्विन. कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे म्हणून या ठिकाणी आपण कॅरेक्टरिस्टिक किती घेणार आहे 0. या ठिकाणी व्हॅल्यू किती घेणार 0.3719 केल्विन. म्हणजे डेल्टा टीएफ ची आपली व्हॅल्यू किती आलेली आहे 0.3719 केल्विन. डेल्टा टीएफ नॉट. आता ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये काय करणार आहे पुट अप करणार आहे. आपणाकडं या ठिकाणी आय फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी डेल्टा टीएफ याची व्हॅल्यू आहे बघा किती व्हॅल्यू आहे 0.680 केल्विन. डेल्टा टीएफ याची व्हॅल्यू 0.680 केल्विन डिवाइडेड बाय डेल्टा टीएफ नॉट ची व्हॅल्यू किती आहे तर 0.3719 केल्विन. ठीक आहे. अशा दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याकडे आहेत. आता आपण या ठिकाणी आय फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. पहा या फॉर्म्युल्यामध्ये आय फॅक्टर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. मग या ठिकाणी आय फॅक्टर कॅल्क्युलेट करत असताना बघा तर 0 ची कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी बार 1, या 0 ची कॅरेक्टरिस्टिक बार 1. ठीक आहे. यांची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. आता 68 चा 0 मध्ये लॉग किती आहे 68 चा 0 मध्ये आपण लॉग पाहणार आहे. 68 चा 0 मध्ये लॉग आहे 8325. 8325. देन 37 चा 19 मध्ये 37 चा 19 मध्ये 5694.
5694. या ठिकाणी बघा भागाकार आहे म्हणजे लॉगची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 - 4 1, देन 12 - 9 3, then 13 - 7 6, then 8 - 6 2, then 12 - 12. या ठिकाणी 12 मायनस प्लस म्हणजे या ठिकाणी येणार आहे 0. मग या ठिकाणी आपण अँटीलॉग पाहणार आहे. 26 चा 3 मध्ये अँटीलॉग, 26 चा 3 मध्ये अँटीलॉग पाहणार आहे. 26 चा 3 मध्ये अँटीलॉग आहे 1832. 1832. या ठिकाणी कॅरेक्टरस्टिक किती आहे, 0 आहे. म्हणजे 0 मध्ये +1 आपण करणार आहे. मग एक व्हॅल्यूच्या पुढे पॉइंट येणार आहे 1.832. म्हणजे या ठिकाणी आय फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि हा आय फॅक्टर काय आलेला आहे 1.832. केल्विनला केल्विन या ठिकाणी काय होणार, युनिट कॅन्सल होणार आहे आणि आय फॅक्टर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. किती आहे आय फॅक्टर 1.832. हा व्हेंट ऑफ आय फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कशा प्रकारे ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करणार आहे तर पहा, ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे, याच टाइपचा आपण फॉर्म्युला घेणार आहे. I is equal to osmotic pressure pi divided by pi naught. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे. I is equal to pi divided by pi naught हा फॉर्म्युला आपण घेणार आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला वन टॉप फॅक्टर I याची व्हॅल्यू माहित आहे. काय किती व्हॅल्यू आहे, वन टॉप फॅक्टर I ची व्हॅल्यू आहे 1.832. आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर पाय कॅल्क्युलेट करायचं आहे, पण आपल्याकडे पाय नॉट याची व्हॅल्यू प्रेझेंट नाही. मग पाय नॉट याची व्हॅल्यू आपल्याकडे नाही. मग पाय नॉट ही व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावी लागेल. आणि नंतर मग आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून पायची व्हॅल्यू काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. मग या ठिकाणी आपण कोणाची व्हॅल्यू काढणार आहे, आता पाय नॉट ची व्हॅल्यू काढणार आहे. मग पाय नॉट ची व्हॅल्यू काढत असताना बघा, पाय नॉट इज इक्वल टू फॉर्म्युला येणार आहे MRT. फॉर्म्युला काय येणार आहे MRT. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे 273 केल्विन. R गॅस कॉन्स्टंट आपल्याकडे अवेलेबल आहे, पण M म्हणजेच मोलॅरिटी दिलेली नाही. मग मोलॅरिटी म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता N डिवायडेड बाय VRT. मोलॅरिटी म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. N डिवायडेड बाय काय घेणार आहे, V घेणार आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये N म्हणजे नंबर ऑफ मोल्स. मग आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत तर 0. या हे जे सोल्युशन आहे KCl सोल्युशन, या सोल्युशन मध्ये 0.2 मोल आहे. मग या ठिकाणी यांची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे 0.2 मोल इनटू गॅस कॉन्स्टंट किती घेणार आहे तर 0.08205 लिटर एटमॉस्फियर पर केल्विन पर मोल. ही R ची व्हॅल्यू येणार आहे इनटू टेम्परेचर किती आहे 273 केल्विन डिवायडेड बाय, या ठिकाणी डिवायडेड बाय व्हॉल्यूम येणार आहे 1 लिटर घेणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत आहे. मग पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना या ठिकाणी आपण युनिट कॅन्सल करणार आहे. लिटरला या ठिकाणी लिटर युनिट कॅन्सल होणार आहे. त्याचबरोबर मोलला पर मोल युनिट कॅन्सल होणार आहे. त्याचबरोबर केल्विनला पर केल्विन कॅन्सल होणार आहे. मग या ठिकाणी रिमेनिंग युनिट काय शिल्लक राहिलेला आहे का तर या ठिकाणी बघा ऍटमॉस्फियर हे युनिट राहिलेलं आहे. ऍटमॉस्फियर हे युनिट शिल्लक राहिलेलं आहे. मग या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर पाय ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना
या ठिकाणी आपण याचं कॅल्क्युलेशन करणार आहे. कॅल्क्युलेशन करत असताना बघा या ठिकाणी पाय नॉट इज इक्वल टू युनिट कोणतं शिल्लक राहिलेलं आहे तर ऍटमॉस्फिअर. कोणतं युनिट शिल्लक राहिलेलं आहे ऍटमॉस्फिअर हे युनिट शिल्लक राहिलेलं आहे. मग या ठिकाणी बघा यांचं कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेशन करणार आहे आपण 0.2 मध्ये 0 ची कॅरेक्टरिस्टिक बार 1. ठीक आहे 20 चा 0 मध्ये लॉग पाहणार आहे. 20 चा 0 मध्ये लॉग आहे 3010 देन 0.0 याची कॅरेक्टरिस्टिक आहे बार 2. 82 चा 05 मध्ये लॉग पाहणार आहे. 82 चा 05 मध्ये लॉग आहे 9141 देन 273 याची कॅरेक्टरिस्टिक 2. 27 चा 3 मध्ये लॉग आहे. 27 चा 3 मध्ये लॉग 4362 या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे बेरीज होणार आहे. आता 1 नी या संख्येला भागल्यानंतर व्हॅल्यू 30 येणार आहे म्हणून 1 चा काय आपण लॉग पाहणार नाही. मग या ठिकाणी बघा एडिशन 2 + 1 3 6 + 4 10 + 1 11 then 3 + 1 4 5 then 9 + 3 12 + 4 16 then 2 + 1 3 बार 1 + बार 2 बार 3 बार 3 + 3 0 6 5 चा 1 3 मध्ये अँटीलॉग पाहणार आहे आपण तर 6 5 चा 1 3 मध्ये अँटीलॉग आहे 4480 अँटीलॉग या ठिकाणी आपण याचा पाहणार आहे काय आहे अँटीलॉग 4480 या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. या 0 कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करणार आहे +1 करणार आहे म्हणजे या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यू मध्ये एका संख्येच्या पुढे आपण पॉइंट देणार आहे म्हणजे आपली या ठिकाणी पाय नॉट ही जी व्हॅल्यू आहे पाय नॉट ऑस्मोटिक प्रेशर ही व्हॅल्यू किती आलेली आहे तर 4.480 युनिट काय आहे या ठिकाणी ऍटमॉस्फिअर युनिट आलेला आहे. युनिट काय आलेला आहे तर ऍटमॉस्फिअर या ठिकाणी युनिट आलेला आहे. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे तर पाय नॉट ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. पाय नॉट ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. आपल्याला पाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आता पाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर बघा फॉर्म्युला I = ऑस्मोटिक प्रेशर पाय डिवाइडेड बाय पाय नॉट. या ठिकाणी आपल्याला पाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून फॉर्म्युला पाय I इंटू पाय नॉट इकडे डिवाइड आहे या साईडला नंतर तो मल्टिप्लाय होणार म्हणजे पाय नॉट देन फॅक्टर I ची व्हॅल्यू आहे 1.832 इंटू पाय नॉट व्हॅल्यू आहे 4.480 ऍटमॉस्फिअर देन या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन करत असताना 1 ची कॅरेक्टरिस्टिक्स 0 देन 18 चा 32 मध्ये लॉग किती आहे 18 चा 32 मध्ये लॉग आहे 2625 देन मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉग ची बेरीज होणार ऍडिशन होणार 0 ची कॅरेक्टरिस्टिक्स 4 ची कॅरेक्टरिस्टिक्स 0 44 चा 80 मध्ये लॉग पाहणार आहे 44 चा 80 यामध्ये लॉग आहे 6513 यांचे ऍडिशन 5 + 3 8 2 + 1 3 6 + 5 11 6 + 1 7 8 9.0 91 चा 38 मध्ये अँटीलॉग पाहणार आहे अँटीलॉग 9138 चा या ठिकाणी अँटीलॉग आहे 8200 या ठिकाणी अँटीलॉग आहे 8200
0 कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी किती आहे 0 आहे 0 प्लस 1 म्हणजे एका व्हॅल्यूच्या पुढे आपण पॉईंट देणार आहे 8.200 म्हणजे पायचं फायनल आन्सर आहे 8.200 ऍटमॉस्फिअर ही पायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की या एक्झाम्पल मध्ये आपल्याला वन टॉप फॅक्टर आय कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलेला होता. वन टॉप आय फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तो वन टॉप आय फॅक्टर किती आहे 1.832 आहे. त्याचबरोबर ऑस्मोटिक प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू किती आहे 8.200 ऍटमॉस्फिअर आहे. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम 2.11 सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.